CAA NRC विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने भारत बंदची हाक बुधवारी देण्यात आली। दरम्यान कारंजा येथे मोर्चा काढण्यात आला। 2.5 ते 3 हजार कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले। हा मोर्चा शांततेत पार पडला। मोर्चा संपल्यानंतर काही समाजकंटकांनी दुकानांवर, गाड्यांवर दगडफेक केली। दुकानांच्या काचा फोडल्या, गाड्यांचीही तोडफोड केली। कारंजा हे संवेदनशील शहर असल्याने पोलीस चोख बंदोबस्त लावून होते, परंतु समाजकंटकांचं हे कृत्य पाहता वाशिम पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं। चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या वतीने बंद दरम्यान व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठानं सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे कारंजातील काही दुकानं सुरू होती तर काही बंद होती। समाजकंटकांनी बंद व सुरू दुकानांवरही दगडफेक केल्याने हे दुकानदार पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आले। तेव्हा हे समाजकंटक कारंजा पोलीस ठाण्यावर चालून गेले। पोलीस ठाण्यावर त्यांनी दगडफेक केली, शिवाय पोलिसांवर दगडफेक करून हात उगारण्याचाही प्रयत्न केला। ॲडिशनल SP विजय चव्हाण यांनी जातीने हजर होऊन बंदोबस्ताची व्यवस्था सांभाळली। पोलीस ठाण्यावरही सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली। गावातील वातावरण दरम्यान शांत होतं, परंतु पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावपूर्ण शांतता दिसून आली। पोलिसांचं पूर्ण संरक्षण आहे, आपल्याला विश्वास ठेवू नका। आपल्या पोलिसांना दिलावे पोलिसांना द्या। व्यापारी वर्गाने आपापल्या लोकांनी मोकळी ठेवावी। पोलिसांचं पूर्ण संरक्षण आहे। पोलीस ठाण्याच्या परिसरात अतिरिक्त कुमकही तैनात करण्यात आली। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा।